नमस्कार मित्रांनो, भव्य दिव्य असा आसरा माता केसरी मैदान पार पडलं. या मैदानात फायनल व गुलालाचा मानकरी ठरलेला हा पवन बैल, त्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. आपल्या समोर आहेत बैलाचे मालक. तुमचं नाव सांगा. शरद नरवडे. कुठला आहे बैल? पवन गोंदी, राहणार गोंदी, तालुका अंबड, जिल्हा जालना. आतापर्यंत किती ठिकाणी फायनलला राहिला आहे बैल? आतापर्यंत 10 ठिकाणी फायनलला राहिलेला बैल आहे. 10 ठिकाणी फायनलला राहिलेला आहे मित्रांनो, तरी सुद्धा चर्चेत नाही हा बैल. चर्चेत म्हणजे असं आता हिंद केसरीला सुद्धा 4थ्या नंबरचा मानकरी येतो. जे भांगशी माताकडे ते ओरिजिनल हिंद केसरीचं मैदान झालं, या मैदानात सुद्धा हा बैल 4th क्रमांकाचा मानकरी आहे. हा साथ पळाला होता का भाऊ? हा साच कार्टून आणि पवन. सलग दुसऱ्या मैदानात सुद्धा फायनलला पात्र ठरलेला जोड आहे. गाडी खूप गटून होती. हो, गाडी चांगलीच पडती. बैल कुठने घेतलेला? हा बोदेगाव मधून. किती हजाराला घेतलेला? हा 34,000ला. 34,000चा बैल आहे मित्रांनो. लोकांनी 1.5 लाख, 2-2 लाख, कोणी तर 15-20 लाखाचा बैल घेतला तरी सुद्धा फायनलला राहत. हा बैल 34,000चा बैल फायनल. काय सांगते? त्याच्या मागची मेहनत भरपूर आहे. त्याला समजा दूध वगैरे कंटिन्यू, त्याचं प्रॅक्टिस वगैरे पूर्ण व्यवस्थित झाल्यामुळेच फायनलला राहतो. बैलाला खायला काय देता? त्याला खायला सध्या दूध आहे, मग आपल्या गव्हाचा भरडा आहे. त्याची ओव्हरगतीमुळे आम्ही त्याचा खुराक बंद केलेला आहे. काजू बदाम जे होते ना, तूप वगैरे, हे त्याच्या ओव्हरगतीमुळे बंद केलेले आहेत, कारण की बैल त्याच्या टिकतच नाही. त्याच्यामुळे आम्ही त्याचा काही खुराक बंद केलेला आहे. बघा मित्रांनो, बैलात खूप करंट आहे. बैल सध्या जाईल त्या मैदानात फायनलला पात्र ठरतोय. बैलाला खाद्य दुधावर रिझल्ट भेटतो का दादा? हो, 100%. 100%च रिझल्ट आहे दुधामुळे. हो. अजून खायला काय देतात त्याला? डाळ बिळ काही नाही? डाळ वगैरे नाही, ते बंद केलेलं आहे. सगळं काही होतं त्याचं. आता सध्या काय नाही हो बैला? सध्या गव्हाचा भरडाच आहे त्याला, आणि दूध आहे कंटिन्यू, सकाळ संध्याकाळ 5-5 लिटर. बघा मित्रांनो, बैला माग एवढी मोठी टीम आहे. टीममुळे हा बैल कायम फायनलला पात्र ठरतोय. बैलाचं सुट्टी मेकर जेवढा बैल पळतो तेवढा महत्वाचा, त्याच्यापेक्षा अधिक महत्वाचा असतो सुट्टी मेकर. सुट्टी मेकर कोण राहतो? दीपक भाऊ कारके. दीपक भाऊ कारके कायम बैलाला सोड. कायम काय त्यांच्या हातावरच बैल आहे तो पूर्ण सोडायच्या टायमाला. दुसरा सुट्टी मेकर बी जमत नाही. ड्रायव्हर कोण असतं गाडीवरती? ड्रायव्हर सध्या रफिक ड्रायव्हर आहे. हर्सुलचा रफिक ड्रायव्हर. हर्सुलचा रफिक ड्रायव्हर. हिंद केसरी मैदानात पण तो सुद्धा पोहोचवता. आज हिंद केसरी मैदानात सुद्धा या जोडचं एक वैशिष्ट्य आहे, ही जोड कडनं फायनलला पात्र ठरते. हिंद केसरी मैदानात सुद्धा ही जोड कडन होती. आज सुद्धा कडनच फायनलला आहे. बघा मित्रांनो, सलग 2 मैदान झाले, दोन्ही मैदान कडनं फायनलला पात्र. हो, कडनच सेमीला, कडनच फायनलला. सुट्टा काढला सी. हो, सुट्टा. तिथे बी सुट्टा काढला होता आणि इथं बी सुट्टा सेमी काढलेला आहे. आता आगामी नियोजन असेल का? नियोजन पाहूत ना आता, पुढचे मैदान ठरून. पहिल्याचं नियोजन कोण करतं? आमचे सईद भाई आहेत, पुन्हा दीपक भाऊ आहेत, हे संदीप आहे, असे बरेच 2-3 नियोजन करतात. सर्व टीम मिळून नियोजन करते. हो, सगळ्या टीम मिळून. बघा मित्रांनो, आपल्या समोर बैलाचे नियोजन करते, त्यांच्याशी चर्चा करूया. प्रथम तुमचं नाव सांग. माझं नाव शेख सईद आहे. मी राहणार गोंदीच आहे, प्रॉपर तालुका अंबड, जिल्हा जालना. बैलाचं नियोजन कायम तुम्ही करता? हा, बैलाचं नियोजन म्हणजे आम्ही 2-3 जण मिळून करीत असतो, सेपरेट नाही करीत एक तासपर्यंत बी मी. कारण आमचं नियोजन असं आहे, मी 3 जण मिळून आम्ही पद्धतशीर विचार करून बैलाचे काय ते सगळं ते गोष्टी कळून आलं त्यावेळेस करीत असतो. आजचं नियोजन तुम्हीच केलेलं का? हा, आजचं नियोजन आम्हीच केलं. याच्या आजचं नियोजन म्हणजे दीपक बोकारके आमचे मित्र, त्यांनी आज नियोजन केलेलं आहे. हो, म्हणजे सगळ्याला सांगून विचार करूनच घेतलेलं आहे आजचं नियोजन. आज जे नियोजन झालं, हिंद केसरी कार्टून आणि हिंद केसरी पवन, हा हिंद केसरी जोड पळवला. गाडी चांगली पहिली आज, तशी मनावर समाधान झालं, कारण की नंबर तर नाही करता आला, पण 3ऱ्या नंबरला फायनल उतरली. आमची आशा जी होती ती पार केली त्यांनी. आमच्या आशेवरती खरा उतरला बैल. हा या जोडचं एक वैशिष्ट्य आहे, गाडी खूप गटून पळते, कडना असो मधनं असो, सीमित अंतरातच पार करते. सेमी कंटिन्यू अंतरातच असते, कारण ह्या गाडीचं काय खासियत आहे, या जोडचं ज्या मैदानात हे जोड आम्ही टाकलेली आतापर्यंत, त्या मैदानात आम्ही फायनलचे मानकरीच ठरवले.
मग ते कडीनं असो किंवा मधून लागू, आणि कोणत्याही बैल जर लागला बी तर आम्हाला त्याची भीती नाही, कारण हे 2 बैला तेवढी क्षमता आहे की ह्यांचे पळाचे जोरावरती आम्हाला कंटिन्यू फायनलला सुटेल. बघा मित्रांनो, यांचा बैलावर असलेला कॉन्फिडन्स. पवनला पुढील वाटचालीस शुभेच्छा. मित्रांनो, आपल्या समोर आहेत कार्टून बैलाचे मालक भागवत. तुमचा परिचय करून द्या भागवत भाऊ. माझे भागवत घोगरे, चिंचोली, मच्छिंद्रनाथ. कायम बैल फायनलला पात्र ठरतोय. कायम फायनलला आहे. गुलालातच आहे, 5-7 मैदानं झाली सारखा. टॉपच्या पेऱ्यात सुद्धा आता पळायला लागला बैल. टॉपच्या फेऱ्यात कधी बी पळतो बैल, पण बैल आपल्याला मागचा आणतो आपण. आपल्याला मावरचा बैल भेटला तर काही बी आपण 1 नंबर करतो. हिंदकेसरी मैदानानंतर या बैलाला वया वासराला मागणी झाली. मागणी झाली, किती लाखाची झाली? 19 लाख रुपयाला मागते, 18-19 लाख रुपयाला मागितला. तरी आपण नाही दिला. कुणी मागितलेला हा बैल? पुण्यावाल्याने मागितलेलं आहे, इकडे साताऱ्यावाल्याचे फोन होते, आपल्या इकडे संभाजीनगरला वाटतं ते बी मागते. 18 लाख रुपये 18 लाख आतापर्यंत मागणी झाली. बैल दिसायला खूप सुंदर आहे हो. हा बैल म्हणजे तसा वासरूच नाही देखणी, इतकं भारी वाटतं वासरू. एक नाव वासरू आहे. देख नाही एकदम मस्त. आता दुसरा वाटतं. हा नेमकं ते आपल्या याच्या मैदानात दिशी, हिंद केसरी दिशी दात पाडला. हिंदकेसरीच्या मैदानात दात पाडला. त्या दिवशी आदात मध्ये पळाला की दुसऱ्यात? आदत मंदीच होतं. आदात मध्ये पळाला आणि फायनलला पात्र झाला. बरं झालं. दोन विकणार का दादा? बैल आले पैसे आपल्या हिशोबाने तर देऊ, नाही तर राहून देऊ. बघा मित्रांनो, मालकाचं म्हणणं आहे आपल्या आपल्या इच्छेप्रमाणे जर पैसे दिले कोणी तर हा बैल द्यायचा आहे. हो, आपल्या इच्छेप्रमाणे आले तर द्यायचा, नाही तर राहून द्यायचं. बैल हा बैल कुठनं खरेदी केलेला? बैल हिवरेचा मित्र आहे, त्याच्याकडून केलेलं आहे, आपल्या जालन्यातलेच. आदात असताना. आदत असताना वासरू होतं एकदम भारी. सर्वप्रथम बैल पळतो. या बैलाला खाद्य काय देतं भाऊ? खाद्य दूध आहे त्याला, आणि आपल्या गावाचा वाडा आहे, दूध आणि फक्त गव्हाचा बारडा, यावरच हा बैल पळतो. ह्यावरच बैल पळतो. बरेच जण म्हणतात काजू पाहिजे, बदाम पाहिजे, तसलं काही आहे का? तसं काहीच नाही त्याला, म्हणतात लोक, पण तसलं काही नाही अजून त्याला. म्हणजे आतापर्यंत काही नाही, नुसतं गव्हाचा बारडा आणि दुधावर हा बैल पळतो. गावाचा पारडा आणि दुधारच बैल पळतो. बघा मित्रांनो, कार्टून बैल कंटिन्यू फायनलला आहे, तरी सुद्धा हा बैल चर्चेत नाही. ते असत ना, पैरे भेटत नाही, मागचे बैल आणतो आम्ही, त्याला वाढून बैल अजून बी पळाला नाही त्याच्या, म्हणजे त्याला घेऊन हे स्वतः घेऊन पळतो बैल. बैलाचा पळ खूप जबरदस्त आहे. हा खूप जेवढ्याला माहिती जेवढ्या अख्ख्या टॉप मध्ये बैल पळतो सध्या. अख्ख्या टॉप मध्ये बैल पळतो. हिंदकेसरी मैदानात कडना सेमी काढलेला काढलेला आहे आजच्या वाणीच कडीने शिमी काढा होता. हिंदकेसरी मैदान. हो, कुठला हा बैल एकदा परत सांग. मच्छिंद्रनाथ, चिंचोली, घनसंगी तालुका. जालन्याचा बैल आहे हा हिंदकेसरी कार्टून.